आज आहे त्रिपुरी पौर्णिमा, तर तुम्हाला खूप खूप शुभेच्छा। हॅलो हाय नमस्कार, तुमचं पुन्हा एकदा छोट्याशा मिनी ब्लॉगमध्ये मनापासून स्वागत आहे। तर आज आहे त्रिपुरी पौर्णिमा, त्यासाठी तर मी सत्यनारायणची पूजा मांडून घेतली, कारण आज 5:45 वाजेपर्यंतच मुहूर्त होता, म्हणजे पौर्णिमा समाप्त होणार होती। त्यासाठी तिथे मी 6:45च्या अगोदरच पूजा मांडून घेतली। नंतर मग आपल्याला 13 दिवे लावायचे होते। पहिला दिवा आपल्याला तुळशीपाशी लावायचा होता, दुसरा दिवा आपल्याला पाण्याच्या ठिकाणी लावायचा होता, तिसरा दिवा आपल्याला महादेवाच्या मंदिरात लावायचा होता। महादेवाचं मंदिर जवळ नसलं तर आपल्या घरात महादेवाच्या पिंडाजवळ आपल्याला दिवा लावायचा, असे करून आपल्याला 13 दिवे लावायचे होते। तर घरची पूजा झाली होती, दिवे लावून घेतले होते घरी, आणि नंतर मग आम्ही चाललो होतो महादेवाच्या मंदिरात। आम्ही आमच्या सोसायटीतल्या सगळ्या ताई आज आमच्या घरी आमच्या नणंदबाई आलेल्या होत्या, तर त्यांना म्हणलं चला जाऊया। तर महादेवाच्या मंदिरात गेलो, तिथं खूप सारे नंबर होते, म्हणजे गर्दा सगळे आले होते दर्शनासाठी। तर आतमध्ये गेलो, थोडंसं थांबावं लागलं। छान अशी तर आम्ही अभिषेक करून घेतला दुधाने आणि पाण्याने, आणि लवकरात लवकर पूजा करून घेतली, कारण बाकीच्यांना पण करायची होती, त्यासाठी तर लवकरात लवकर आम्ही तर पूजा करून घेतली। नंतर आपल्याला इथं आज वाती जाळायचे असतात तुपात। खरं तर 751 सांगितलेलं आहे, तर कुणी 361 म्हणतात। तर इथं जेवढं होईल तेवढं आम्ही इथं वाती जाळल्या। तर इथं मी तेलाच्या आणि तुपाच्या दोन्ही वात्या जाळल्या होत्या। तर नंतर अग्नी शांत करण्यासाठी त्यामध्ये दूध टाकलं। आपल्याला अग्नी शांत करण्यासाठी दूध आणि शांत करावं लागते। नंतर आम्ही बेलाच्या झाडाला दिवा लावला, तर आपल्याला 13 दिवे लावायचे होते, त्यामधलेच हे आम्ही काही दिवे लावले होते। नंतर मग आम्ही इथं पिंपळाच्या झाडाला पण दिवा लावला, असे करून आम्ही इथं 5-6 दिवे लावले होते, आणि बाकीचे घरी लावले। तर बघू शकतात, तर आम्ही इथं सगळ्यांनी दिवे लावून घेतले, आणि मग नंतर घरी आले। घरी आल्यानंतर मग इथं सत्यनारायणची पूजा मांडली होती, परत एकदा हळदी कुंकू लावलं। तर आमच्या कॉलनीत आज तुळशीचं लग्न होतं पाठीमागं, तिथं आम्हाला बोलवलं होतं, तर आम्ही सगळे लग्न लावायला गेलो होतो। तर आज तुळशीच्या लग्नाचा शेवटचा दिवस होता, पण आम्हाला काही माहीत नव्हतं, त्यामुळे आमच्या तुळशीचं लग्न राहून जात होतं। पण इथं आल्यावर म्हणलं जेवढं काही सामान असलं ना तेवढं आपण तुळशीचं लग्न आपल्या घरच्या घरी लावून घेऊ। तर मग इथं तुळशीचं लग्न आधी लावून घेतलं, आणि इथं खरंच ना पाठीमागच्या सोसायटीमध्ये खरंच खूप छान लग्न लावलं होतं। मस्त तुळशीला साडी ती घातली होती। नंतर मग आम्ही घरी आलो, आणि जाऊबाईंनी आणि मी दोघींनी जेवढं काही सामान होतं तेवढ्यामध्येच आम्ही साधं आणि सिंपल तुळशीचं लग्न लावून घेतलं होतं। हे आज मी बघितलं पहिल्यांदा असं दिव्यामध्ये फुल झालं होतं। खूप व्हिडिओमध्ये बघितलं की असं म्हणतात की फुलवात झालेलं चांगलं असतं, त्याचं काहीतरी संकेत राहतं म्हणून। तर मला ठीक आहे, आपल्या पण ह्याच्यात झालं काहीतरी आशीर्वाद मिळाला असं चांगलं असं समजून घेतलं। नंतर मग तुळस मी इथं पूजा मांडली तिथंच आणली, कारण तुळशीच्या रूपात भगवान विष्णू आणि लक्ष्मी असतात, आणि इथं म्हणलं आज सत्यनारायणची पूजा पण मांडली होती, तर चला आज इथं तुळस आणते। लग्न काही लावणार नाही, पण जेवढं होतं जेवढं पूजाचं सामान ठेवलं, अर्पण केलं देवीला, तुळशी माताला। तर असं करून आजची पूजा मांडली। कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा। चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका, व्हिडिओ लाईक करा, शेअर। भेटू अशाच पुढच्या ब्लॉग, तोपर्यंत बाय।